मित्रांनो, कधी नोटीस केलंय तुमच्या फोनवरती जे मेसेजेस येतात ना त्याच्या पाठीमाग GPS वगैरे लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय? जर हा अर्थ तुम्हाला माहिती असेल ना तर कदाचित लाखो रुपयांचा स्कॅम होण्यापासून तुम्ही वाचू शकता. चला मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. जर का एखाद्या मेसेजच्या पाठीमाग G लिहिलेलं असेल ना तर याचा अर्थ आहे तो मेसेज गव्हर्नमेंट कडून आलेला आहे. जसं की एखादी गव्हर्नमेंट स्कीम असेल किंवा एखादा अलर्ट असेल, जसं पाऊस पडणारे, वादळ येणारे वगैरे वगैरे. जेव्हा एखाद्या मेसेजच्या पाठीमाग येस लिहिलेलं असतं ना तर याचा अर्थ आहे तो सर्व्हिस वाला मेसेज आहे. जसं की तुम्ही झोमॅटो, स्विगी, अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे युज करतात त्यांच्याकडनं आलेला मेसेज आहे. जर एखाद्या मेसेजच्या पाठीमागे टी लिहिलेला असेल ना तर याचा अर्थ आहे तो ट्रान्झॅक्शनल मेसेज आहे. जसं की बँकेचा OTP असेल, ट्रान्झॅक्शन अलर्ट असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि जर का एखाद्या मेसेजच्या पाठीमागे पी लिहिलेलं असेल ना तर याचा अर्थ हे मेसेज आपल्याला जनरली नको असतात, ते प्रमोशनल मेसेज असतात. एखादं लोन घ्या, एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या किंवा मार्केटिंग वाले मेसेज वगैरे वगैरे. हे मेसेजेस तुम्ही इझिली बंद करू शकता. ते कसं करायचं हे सगळं मी कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे, जाऊन चेक करा. आणि जर एखाद्या SMS च्या पाठीमागे यापैकी काहीच लिहिलेलं नसेल ना तर मग त्या SMS मध्ये आलेल्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं नाही किंवा OTP वगैरे आलेला असेल तर तो कुठेही शेअर वगैरे करायचं नाही. हाय पॉसिबिलिटी आहे की तो एक स्कॅम असणार आहे. शेअर करा ही इम्पॉर्टंट रील तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्स वरती, तुमच्या जवळच्या मित्रांना वगैरे, आणि त्यांना पण स्कॅम वगैरे पासून वाचवा.